रामनगर भागामध्ये सुमन मुलींचे बालगृह इथे आज आमच्या पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार सर व आमचे सर्व नांदेड जिल्हा कार्यकारिणी आणि तालुक्याचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विद्यमानाने व आमच्या मातोश्री कैलासवासी हिरकणबाई धोंडीबा मुन्नाळे यांचं 2 वर्षाखाली निधन झालं. त्यांच्या 3ऱ्या पुण्यतिथीनिमित्त आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून आज या बालगृहामध्ये ज्यांच्या अनाथ मुलामुलींना की ज्यांच्या आईवडिलांचा आश्रय त्यांच्यावरून हरवलेला आहे अशा अनाथ आश्रम बालगृहामध्ये आपलं एक कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडावा म्हणून योगायोग आमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश सरांचं या ठिकाणी आगमन झालं. आमच्या बैठकीचं नियोजन होतं. त्या बैठकीच्या माध्यमातून एक आईच्या पुण्यतिथीचे एक अभिवादन म्हणून आईला एक विनम्र अभिवादन करण्यासाठी बालगृहामध्ये आपण छोटेखानी फळवाटप करावं हा एक संकल्प मनामध्ये धरला आणि खूप दुग्ध शेतकरी योग आहे. आजच आमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक आणि आमच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त फळवाटप या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आमची ताई आम्हाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला या ठिकाणी परवानगी दिली त्याबद्दल बाल सुमनगराचे अधीक्षक म्हणून त्यांचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. खरंच मी भाग्यवान आहे आज आमच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी वेळाचा वेळ काढून आलात. त्याचबरोबर आमचे ज्यांचे आईवडिलांचा आश्रय या ठिकाणी हरवलेला आहे असे आमचे सर्व बाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना फळवाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आपण आमच्या छोटेखानी या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष गणेश सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपल्या बालगृहातील मुलींना या ठिकाणी फळवाटप करावं. त्याचबरोबर सर्व आमचे पदाधिकारी यांना पण विनंती करतो आपण आपल्या हाताने सर्वांना या ठिकाणी केळी आणि मोसंबी देऊन आपल्या छोट्या बालकांचा या ठिकाणी आपण कार्यक्रम पार पाडू. एक मोसंबी या सर तुम्ही सगळे मॅडम तुम्ही जाणार तुमच्याकडे ओके या